योद्धा न्यूज मराठी. मंचर येथे करिअर मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न. आमदार दिलीप वळसे पाटील यांचे विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन. मंचर ता आंबेगाव. 10वी आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळावी या उद्देशानं मंचर येथे भव्य करिअर मार्गदर्शन मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी सहकार मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधत करिअर निवडीबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक मार्गदर्शन केले. संयुक्त विद्यमानं आयोजन आणि मोठा प्रतिसाद. मंचर येथील DG फाउंडेशन, NCRD आणि आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमानं या विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 10वी-12वीचा निकाल नुकताच लागल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाला आंबेगाव तालुक्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी अत्यंत मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. योग्य निर्णय हेच भवितव्य घडवतो, आज दिलीप वळसे पाटील. कार्यक्रमात बोलताना आमदार दिलीप वळसे पाटील म्हणाले की 10वी आणि 12वी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर पुढील शिक्षण व करिअरची दिशा निश्चित करताना विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अनेक प्रश्न, शंका आणि संभ्रम निर्माण होतात. अशावेळी अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत मोलाचे ठरते. पालकांनीही मुलांवर स्वतःची मते न लादता त्यांच्या आवडी आणि क्षमतांचा आदर करून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. योग्य मार्गदर्शन आणि वेळेत घेतलेला योग्य निर्णयच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवतो. डॉक्टर विवेक वेलणकर यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन या मेळाव्यात ज्येष्ठ करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टर विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करिअर संधींची सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, स्किल डेव्हलपमेंट, स्वयंरोजगार आणि उद्योजकता या विषयांवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक वाटा चोखाळण्याऐवजी आपली आवड, स्वतःची क्षमता आणि बदलत्या काळातील रोजगाराच्या नवीन संधी यांचा योग्य मेळ घालून आपल्या करिअरची वाटचाल निश्चित करावी, असे आवाहन त्यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये आणि परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाचा गौरव करत सर्व उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी आणि भविष्यातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. मान्यवरांची उपस्थिती भविष्यातील पिढीला योग्य दिशा देणारा हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमास पूर्वा वळसे पाटील, बाळासाहेब बेडे पाटील, डॉक्टर विवेक वेलणकर, विवेक वळसे पाटील, विष्णुकाका हिंगे, प्रदीप पाटील, कैलास काळे, निलेश थोरात, वैभव उंदे, सुषमा शिंदे, सचिन पानसरे यांच्यासह शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. थोडक्यात निष्कर्ष. मंचर येथे झालेल्या या करिअर मार्गदर्शन मेळाव्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या विविध आणि आधुनिक संधींची सविस्तर माहिती मिळाली आहे. अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळण्यास आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यास मोठी मदत होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. या बातमीचा आढावा घेतलाय आमची योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी. गव्हर्नमेंट डिग्री जाताना ज्या सीट्स आहेत त्या दुर्दैवाने खूप कमी आहेत. म्हणजे 12वी नंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसरीला जर 100 सीट्स उपलब्ध असतील मेकॅनिकल इंजिनिअरिंगला, तर डिप्लोमा नंतर मात्र फक्त 10 सीट्स उपलब्ध असतात डायरेक्ट सेकंड इयरला. दुसरा डिसएडव्हान्टेज, पोरांना 12वी नंतरही कळत नाही हो कशात इंजिनिअरिंग करू, मेकॅनिकल करू, का इलेक्ट्रिकल करू, का इलेक्ट्रॉनिक्स करू, का कॉम्प्युटर करू, का सिव्हिल करू, काय करू. इथे 10वी नंतर निवडायचं आहे. सो
त्याला स्वतःला काहीच कळत नाही, कोणीतरी त्याला सांगतं अमकं कर, छान असतं की चालतात तिकडं, सो दुसरं कोणीतरी निर्णय घेणार. तिसरा डिसएडव्हान्टेज, जी कॉम्पिटिशन टाळायचा प्रयत्न केला आपण 12वीची सीईटी जेई वगैरे, ती सगळी कॉम्पिटिशन तुम्हाला डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला घ्यावीच लागते. कारण डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षानंतर डिग्रीच्या सेकंड इयरला ऍडमिशनसाठी 3ऱ्या वर्षाच्या मार्कांवर राज्यस्तरीय मेरिट लिस्ट ठरते आणि त्यातच ऍडमिशन मिळते. म्हणजे अवसरीला जर तुम्हाला डिग्रीला ऍडमिशन पाहिजे असेल तर कमीत कमी 90% मार्क लागतील डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला, तर अवसरीला डिग्रीला ऍडमिशन मिळेल. सांगायचा उद्देश असा आहे की आपण फायदे तोटे आपल्या पद्धतीने बघायचे, याला कुठलाही थंबरून नाहीये आणि मग त्याप्रमाणे डिसिजन घ्यायचा आहे. ITI आणि डिप्लोमा दोन्हीच्याही ऍडमिशन प्रोसेस सायमल्टेनियसली आता सुरू होतील. सुदैवाने एक कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायची गरज पडत नाही, ही सेंट्रलाइज प्रोसेस झालेली आहे. त्यामुळे एक